बोल बजरंग बली की जय. संघर्ष ग्रुपची मंडळाची स्थापना 1995 साली, म्हणजे मी ज्यावेळेला 11 वर्षाचा होतो. संघर्ष ग्रुप संस्थापक या नात्यानं सांगतो या धनंजय माडिक युवा शक्तीची दहीहंडी फोडून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी फोडून पुन्हा एकदा वर्चस्व गडिंगलच करून दाखवणारच. संघर्ष ग्रुपची स्थापना 1995-96च्या दरम्यान झाली. त्यावेळेला मी 11 वर्षाचा होतो. त्यावेळेला माझा भाऊ शिवराज पाटील, आता गोडसाखरला संचालक आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेचे दिलीप तहसीलदार असतील, आप्पासाहेब नाईक असतील, कुमार पाटील असतील, त्यावेळेचे संभाजी कुर्डे असतील, सर्व संस्थापक सदस्य जी त्यावेळेचे संघर्ष ग्रुपचे आहेत, त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत पाटील असतील, सगळेच यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष ग्रुपची स्थापना त्यावेळेला झाली. संघर्ष पिक्चर त्यावेळेला आलेला होता आणि संघर्ष ग्रुपचं नाव त्या पिक्चरच्या माध्यमातून संघर्ष हे नाव देण्यात आलं ग्रुपचं, आणि त्या माध्यमातून संघर्ष ग्रुपची स्थापना त्यावेळेला झाली. पहिला आमचा उद्देश होता नवरात्र उत्सव, आणि त्याच पद्धतीनं छत्रपती आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती, त्यावेळेला आमचा उद्दिष्ट मुळात तो होता. त्यानंतर 2000 साली आम्हाला दहीहंडीचा वेध लागला, आणि दहीहंडी आम्ही टी व्हीवर मुंबईला वगैरे टी व्हीला बघत होतो. नेताजी पालकर व्यायामशाळा त्यावेळेला दहीहंडी संघ त्यांचा होता, ते आम्ही बघत होतो. आणि ते बघता बघता आम्ही गल्लीमध्ये सगळ्या 2-3 गल्लीची मुलं गोळा करायची, आणि आम्ही त्यावेळेला दहीहंडीचा सराव करणे, एक 20-25 मुलं जमायचं आणि दहीहंडी करायची, असा आमचा उद्दिष्ट चालू होता. त्याच्यानंतर त्यावेळेच्या तिथले तात्कालीन नगरसेवक असतील, पाटील असतील किंवा सय्यद असतील, त्यावेळेच्या नगरसेवकांनी दुसऱ्या वर्षी म्हणजे 2001 साली 2002 साली तिथे एक 500 रुपयाची दहीहंडी बक्षीस ठेवलं. मग त्यावेळेला आम्ही सगळे तिथल्या सगळ्या संघर्ष ग्रुपच्या सर्व पोरांनी एकत्र येऊन त्यावेळेची 3 थराला आम्ही दहीहंडी त्यावेळेला फोडली. म्हणजे ते मला क्षण आठवतो आहे. आमच्या जुनी मशीद जी आहे त्या मशिदीच्या कोपऱ्यावर ते दहीहंडी बांधलेली आम्ही ती फोडलो. मग तिथनं सराव करत 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 पुढच्या वेळेला सगळ्या ग्रुपची चर्चा झाली, सगळ्या मुलांची चर्चा झाली की आपण दहीहंडी संघ तयार करायचा. आणि शिवराज पाटील संस्थापक अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दहीहंडीची सुरुवात केली. आणि खरोखर मला मंडळाच्या सर्व सदस्यांचं, सर्व मंडळाच्या सर्व मुलांचं मनापासून पहिला त्यांचं अभिनंदन करायचं आहे की आपण लावलेलं एक छोटंसं रोपटं आज वटवृक्षात त्याचं रूपांतर झालं. मी खरोखर संघर्ष ग्रुपवर जे प्रेम करणारी मुलं असतील, संघर्ष ग्रुपने जे आम्हाला प्रेम दिलं आणि त्यामुळं संघर्ष ग्रुपचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाव झालं. मी सांगायला अभिमान वाटतो आहे की गेली 25 वर्षे या आम्ही दहीहंडीच्या माध्यमातून एखादा दिवाळी सण कसा साजरा करायचा त्या पद्धतीनं आम्ही दहीहंडी सण साजरा करतो आहे. 1 महिना जवळजवळ दहीहंडीच्या आधी 1 ते सव्वा महिना आम्ही दहीहंडीची 1.5 महिना प्रॅक्टिस करतो आहे. रोज मुलं कसं आहे, सर्व आमची मुलं गरीब घराण्यातली आहेत, सर्व कामाला जाऊन येतात, दिवसभर कामावर जाऊन यायचं, रात्री मग ज्या वेळेला घरी येतात त्यावेळेला रात्री जेवून झाल्यानंतर 10 नंतर आमची प्रॅक्टिस चालू होते. 10 ते जवळजवळ 12, 12:30, 1 वाजूपर्यंत आमचं शिशुविहार म्हणून आहे, तिथं आम्ही सर्व मुलं प्रॅक्टिस करत असतो. म्हणजे असा म्हणजे दहीहंडीचा आमचा हा उपक्रमचा कार्यक्रम असा या पद्धतीने चालू असतो. 2001 नंतर ज्यावेळी दहीहंडीची सुरुवात झाली आमची, त्यावेळेला आम्ही गावामध्ये दहीहंडीचा आमचा छोटा संघ तयार झाला. त्यावेळेला गडिंग्लज शहरामध्ये गल्लोगल्ली प्रत्येक ठिकाणी दहीहंडी बांधत होते. नदीवेस भागामध्ये असतील, नेहरू चौकात असेल, बडगाव रोडला असेल, संकेश रोडला असेल, दसरा चौकात असेल, म्हणजे असं काही ठिकाणी दहीहंडी आम्ही फोडायला सगळी मुलं चालत सगळी 2-2 लाईनी करून आम्ही दहीहंडी फोडायचा कार्यक्रम आम्ही प्रत्येक ठिकाणी जात होतो. आणि त्यावेळेला बक्षीस असायचं 100 रुपये, 500 रुपये, लई 1000 रुपये बक्षीस त्यावेळेला जास्तीत जास्त असायचं. मग असं मार्गस्थ करत 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 दहीहंडीचं आम्ही म्हणजे संघाचे आम्ही प्रत्येक वर्षी असं सगळं हे फोडत आम्ही 2007 नंतर 7-8 नंतर बाहेर पडायला लागलो की चंदगडची दहीहंडी असू देत, आजऱ्याची असू देत, किंवा संकेश्वरची दहीहंडी असू देत, हलकर्णीची असू देत, ह्या भागातल्या आमच्या गडिंग्लज, आजरा, चंदगड ह्या भागातल्या दहीहंडी आम्ही फोडायचा उपक्रम हातामध्ये घेतला. आणि त्यामध्ये देखील आम्हाला चांगल्या पद्धतीनं यश आले. आणि खरोखर आम्हाला वाटायला नव्हतं की म्हणजे त्यावेळेला धनंजय माडिक युवा शक्तीची दहीहंडी मोठ्या प्रमाणात व्हायची कोल्हापूरला. आम्ही ते टी व्हीवरच बघत होतो की एवढी पब्लिक, एवढं सगळं म्हणजे तिथला डॉल्बीचा डीजेचा आवाज, तिथलं नृत्यांचा प्रकार सगळं म्हणजे ते स्टेजवर आम्ही टी व्हीच्या माध्यमातून बघत होतो. आमची दहीहंडी इथल्या 3 तालुक्यातली फोडून आल्यानंतर आम्ही ते कार्यक्रम ते बघणार की हे फोडली ती फोडली. आणि त्यावेळेला एक मनामध्ये भीती होती की आमचा संघ तिथपर्यंत आम्ही जाऊ काय नाही.
आणि त्यावेळेला आम्हाला भीती होती की मुंबईचे संघ येतात, बाहेरचे संघ तिथे येतात आणि नेताजी पालकर देखील त्यावेळेला मोठा संघ होता, तो देखील तिथं जातोय. म्हणजे एक मनात भीती होती, आमचं तिथं टिकावं लागणार की नाही, आम्ही तिथं टिकणार की नाही, ह्या पद्धतीचं आमच्या मनात कायम, मी असू देत, माझा भाऊ शिवराज असू देत, माझी सगळी जी नियोजन करणारी मुलं असू देत, त्याच्या मनामध्ये कायम भीतीचं वातावरण असं होतं की आम्ही तिथं जाऊन फोडायचं, काय करायचं, नियोजन कसं करायचं, जेवणाचं नियोजन कसं करायचं, एवढी मुलं न्यायची कशी. मग आम्ही नको म्हणूनच त्या ह्याच्यावर ठाम होतो, मग तिकडे जायचं नाही असं. पण आमच्या काही मुलांनी आग्रहाची भूमिका घेतली त्यावेळेला की म्हणजे त्यावेळी आमच्यामध्ये वाद झाला की नाही, कोल्हापूरला जायचं असेल तरच आम्ही इथून कुठं दहीहंडी करायची, नाही तर आम्ही पुढच्या वेळेला आम्ही दहीहंडीला येणार नाही. मग आमची त्याच्यानंतर बैठक बसली, बैठकीला ठरलं की बाबा कोल्हापूरला कुठल्याही परिस्थितीत दहीहंडीला जायचं. मग त्यावेळी शिवराज असू देत, मी असू देत, बाकीचे आमचे नियोजन करणारे सगळी मुलांनी सांगितलं, मुलांना सूचना दिल्या की आपण कोल्हापूरला जायचं तर नियोजन नेटकं करायला लागणार आणि त्या नियोजन पद्धतीनं आपण जायचं आहे आणि प्रॅक्टिस देखील त्याच ताकदीने झाली पाहिजे. त्यामुळं त्यावेळीची दहीहंडी म्हणजे माझा साधारणतः अंदाज 2014-2015 हे साल होतं. 2015ची दहीहंडी होती आणि पहिलंच वर्ष होतं आणि त्यावेळेला आम्ही जवळजवळ 800 ते 1000 मुलं आम्ही कोल्हापूरला त्यावेळेला घेऊन गेलो. त्या मुलांचा जेवणाचा त्या दिवशीचा खर्च, त्यांचं टी-शर्टचं नियोजन सगळं, इथून जाण्यापासून गाडीचं नियोजन, तिथं जेवणाचं नियोजन आणि खरोखर तिथलं वातावरण बघून आम्हाला पण की म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला. एवढं पब्लिक, लाखो पब्लिक कोल्हापूरमधलं आणि त्यावेळची तिथली परिस्थिती, डीजेची परिस्थिती, म्हणजे त्या डीजेच्या तालावर आमचा थर लागणार की नाही म्हणजे अशी परिस्थिती, इतका आवाज त्या डीजेचा होता. आणि खरोखर मला सांगायला अभिमान होतो आणि वाटतंय की माझं मुलांचं मी खरोखर कौतुक करतो. म्हणजे आज जे गुंडू पाटील जे इथपर्यंत पोचला आहे ते फक्त आमच्या जी युवक जी मुलं आहेत संघर्ष ग्रुपला, जे तर आताच्या फोडाप्रमाणे म्हणजे आपल्या घरच्यासारखं आज ज्यांनी संघर्ष ग्रुपला जपलं, त्याच पद्धतीने गुंडू पाटील असू दे, शिवराज पाटील असू दे, म्हणजे आमच्यावर मुलांनी प्रेम केलं. आणि मला सांगायला अभिमान वाटते की 2015 सालची धनंजय माडिक युवा शक्तीची दहीहंडी आम्ही पहिल्यांदाच एंट्री केली आणि पहिल्यांदाच आम्ही फोडली. ह्याचा मला खरोखर एवढं मनस्वी आनंद वाटला आणि एवढा आम्ही त्यावेळेला आनंदित होतो. तिथून पुढे दहीहंडीमध्ये एवढा कॉन्फिडन्स आमचा वाढला. लगेचच आम्ही 2016ची दहीहंडी देखील आम्ही तिथं मारली. त्यानंतर 2018ची देखील आम्ही दहीहंडी मारली. त्यानंतर मध्ये कोरोनाचा 2 वर्ष काळ होता. सगळी देशामध्ये परिस्थिती फार बिकट होती, जगात सगळीकडं कोरोनाची परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये धनंजय माडिक युवा शक्तीची दहीहंडी 2 वर्ष झाली नाही. महापुरामुळं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात पूर्ण महापुराचं त्यावेळी भयानक आणि विशेषतः आपल्या गडिंग्लज भागामध्ये महापुराचं भयानक संकट होतं आणि त्या परिस्थितीमध्ये सगळ्या दहीहंडी कॅन्सल झाल्या. आणि खरोखर मला म्हणजे मनस्वी खरोखर आनंद वाटते की 2022-23च्या दहीहंड्या सलग 2 दहीहंड्या आम्ही मारल्या आणि 24ला ज्यावेळेला हॅट्रिक होती त्यावेळेला गडिंग्लजच्या 2च संघामध्ये टशन होती, एक नेताजी पालकर आणि संघर्ष ग्रुप. आणि त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये दहीहंडीला म्हणजे संघर्ष ग्रुपने थर लावला आणि दहीहंडीला लागलेली काठी त्यावेळेला ती बघितली तर दहीहंडी फुटेल असं आम्हाला वाटत होतं, पण दहीहंडी त्यावेळी फुटली नाही. आणि तीच दहीहंडी 2023ची ती दहीहंडी नेताजी पालकर व्यायामशाळेनं फोडली. एक मनाला आनंद वाटतोय की गडिंग्लजची दहीहंडी, गडिंग्लजच्या शहराचं नाव लौकिक मिळवणारी दहीहंडी, धनंजय माडिक युवा शक्तीची सगळ्यात पश्चिम महाराष्ट्रातली मोठी दहीहंडी फोडली ही गडिंग्लज शहरातल्या संघाला, याचा आनंद देखील वाटतोय. पण मनाला एक चटका लावून पण गेला, त्यावेळेला मनाला एक वेदना पण झाल्या की संघर्ष ग्रुपची हॅट्रिक झाली नाही, ही मनाला आजपर्यंतची खंत आम्हाला लागून राहिलेली आहे. मला वाटतंय 2006 पासून जनसुराज्य शक्तीची दहीहंडी गडिंग्लज शहरामध्ये चालू झाली आहे आणि त्यांनी जवळजवळ 5 वेळा दहीहंडी ठेवली आणि 5व्या वेळेला अभिमान वाटते की 5व्या वेळेला दहीहंडी जनसुराज्य शक्ती पक्षाची आम्हीच फोडली. शिवसेनेची 3 वेळा फोडली, मनसेची दहीहंडी आम्ही फोडलेली आहे. त्याच पद्धतीनं जनता दलची देखील दहीहंडी आम्ही 1 वर्ष त्यांनी ठेवलेली, ती देखील आम्हीच फोडलेली आहे. त्याच पद्धतीनं असंख्येश्वर असू देत, आजरा असू देत, चंदगड असू देत, आमदार शिवाजी पाटील साहेबांची दहीहंडी असू देत. त्यानंतर सगळ्यात मोठी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील धनंजय माडिक युवा शक्तीची दहीहंडी, याचा देखील फोडण्याचा मान संघर्ष ग्रुपला 4 वेळा मिळालेला आहे. आणि खरोखर मला अभिमान वाटतोय माझ्या संघर्ष ग्रुपचा की पश्चिम महाराष्ट्रामध्ये संघर्ष ग्रुपचं आज नाव कोरलेलं आहे. आणि इथून पुढं काळात देखील गडिंग्लज शहराचं नाव कसं उज्ज्वल होईल, कसं मोठं होईल, हेच आम्ही उद्दिष्ट ठेवून इथून पुढच्या देखील काळात हा मराठमोळा दहीहंडी जो उत्सव आहे तो अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करू. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा यंदाचा मानस संघर्ष ग्रुपचा असेल. संघर्ष ग्रुप संस्थापक या नात्यानं सांगतो, यंदाच्या सोहळ्यामध्ये आनंद सणामध्ये आमच्या किमान 1,500 ते 2,000 मुलांचा फौजफाटा आहे. आणि एकंदरीत सर्व समाजाचे 12 बलुतेदार या माझ्या मंडळाचे मावळे गेली मी
2006पासून ह्या सणामध्ये सहभाग होत छोटंसं होतं मंडळ, वाढत वाढत पश्चिम महाराष्ट्रात नाव माझ्या या कुटुंबानं केलेलं आहे. आणि मग माझ्या युवकांना संघटित जोपर्यंत आपल्या अंतिम श्वासापर्यंत जो आमचा श्वास आहे तोपर्यंत संघर्ष करण्याची आमची तयारी आहे. इथून पुढच्या काळात कुठल्याही गोष्टीला बोला दहीहंडी असून दे, शिवजयंती असून देत, आज तालुक्यात सर्व नागरिकांनी असून देत, सर्व व्यापारी वर्गातून स्तरातून सर्व हितचिंतकातून जर शिवजयंती बघितला तर तुम्ही आजकाल अफाट एक लक्ष्मी यात्रा असलेलाचा अनुभव गडिंग्लज करांना बघायला भेटला की यंदाची शिवजयंती अघोरी नृत्य असून देत, महाकाल असून देत, ह्या सर्व गोष्टी ह्या लोकवर्गणीतून आणि आमच्या मंडळावर जे लोकातून जेवढं प्रेम होतं हे आम्ही त्या कलेतून सादर करतो. इथून पुढच्या काळात आमची जे कुटुंब आहे मोठं संघर्ष ग्रुप होऊन आज 1,500 ते 2,000 युवकांचा या मंडळात समावेश आहे पोरांचा. आणि सर्व समाज या घटकातील सर्व खेड्यातून पाड्यातून सर्व राबून करून 10 वाजता आमची प्रॅक्टिस चालू होते, रात्री 1 वाजता संपते. आणि या मुलांचं एक मला अभिमान आहे की मुलं जरी पैशाची कुठलीही 1 रुपयाची अपेक्षा न बाळगता स्वखर्चातून बी एक मुलं अशी आपले रोजंदारीवर जाणारी पोरंसुद्धा स्व खिशातून पैसे खर्च करून येणारी एवढं अफाट प्रेम या मंडळावर संघर्ष करणारे आहे. आणि ह्या मंडळाची स्थापना मी 5 ते 6 जणांच्या युवकांमध्ये बसून हे स्थापन केलेलं रात्रीचं मंडळ स्थापन केलेलं आहे मी. आणि आज हे वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे सर्वांच्या आशीर्वादामुळं, काळभैरीच्या आशीर्वादामुळं. आणि इथून पुढची वाटचाल राजकीय असून देत आणि सामाजिकदृष्ट्या असून देत हे असंच माझं चांगलं चालावं काळभैरी चरणी प्रार्थना करतो. आणि यंदाची दहीहंडी पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी पुन्हा एकदा संघर्षची रूपरेषा चांगली राहील, वाटचाल चांगली राहील हे सिद्ध करून दाखवतो.